नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता. श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रिफळाबद्दल आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये आलेली ग्रंथोक्त माहिती पाहणार आहोत. त्रिफळा म्हणजेच काय, तर 3 फळांपासून बनवलेलं औषध. हिरडा, बेहडा आणि आवळा या 3 फळांच्या बिया काढल्यानंतर वरचा मगज वाळवून बारीक करून एकत्र करून जे तयार होतं त्याला त्रिफळा असं म्हणतात. आता एकत्र करताना या 3 फळांचं प्रमाण किती असावं याच्यामध्ये मतमतांतर आहेत. काहींच्या मते हिरडा, बेहडा आणि आवळा हे समप्रमाणामध्ये एकत्र केल्यानंतर त्याला त्रिफळा असं म्हणतात. काहींच्या मते 1 हिरडा, 2 बेहडे आणि 3 आवळे एकत्र केल्यानंतर त्याला त्रिफळा असं म्हणतात. तर इतर काहींच्या मते 1 हिरडा, 2 बेहडे आणि 4 आवळे एकत्र केल्यानंतर त्याला त्रिफळा असं म्हणतात. हेही एका अर्थी बरोबरच आहे, कारण असं म्हटलं जातं की एका मोठ्या सुरवारी हिरड्याचं वजन हे 2 बेहड्यांच्या वजना इतकं असतं आणि 2 बेहड्यांचं वजन हे 4 छोट्या आवळ्यांच्या वजना इतकं असतं. त्याच्यामुळे वजनी समभाग प्रमाण या ठिकाणी योग्यच ठरणार आहे. हे सर्व तुम्हाला का एक्सप्लेन केलं, तर या प्रमाणावरून तुम्ही घरच्या घरी खात्रीशीर असं त्रिफळा चूर्ण बनवून त्याचा वापर करू शकता. पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या हे अगदी लहान मुलंही सांगतात, इतकं त्रिफळा चूर्ण आपल्या इथे फेमस आहे. पण वर्षानुवर्ष त्रिफळा घेऊनही म्हणावे असे परिणाम होत नाही असं बरेच लोक सांगतात. ते का, नक्की काय चुका त्यांच्याकडून होतात ते आपण बघणार आहोत. पोट साफ होण्याव्यतिरिक्त त्रिफळेचे भरपूर असे औषधी उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. तर त्या प्रत्येक ठिकाणी त्रिफळेचं सेवन कोणी, कधी, कसे, किती मात्रेमध्ये करावे, त्रिफळेचं सेवन कोणी करू नये, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बाजूला बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ते देखील दाबा, की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल. आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनलला नक्कीच भेट द्या. इयम रसायनवरा त्रिफला अक्षामयापहा रोपणी त्वगत क्लेद मेद मेह कफास्रजित असं त्रिफळेबद्दल ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच काय, तर त्रिफळा श्रेष्ठ रसायन आहे, नेत्ररोग नाशक आहे, म्हणजेच आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय हितकर आहे. व्रणरोपण करणारी आहे, म्हणजे जखमा लवकरात लवकर बऱ्या करण्यासाठी मदत करते. त्वचेच्या आजारांमध्ये उपयोगी आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये वाढलेला कफ, क्लेद म्हणजेच अनावश्यक ओलसरपणा, मेद म्हणजेच वाढलेली चरबी आणि मेह म्हणजेच ज्याला डायबिटीस असं आजच्या भाषेमध्ये म्हटलं जातं, तर ह्या सर्वांचा नाश करणारी आहे. त्याचबरोबर रक्त शुद्धी करणारी आहे. असे त्रिफळेचे भरपूर उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. या प्रत्येक ठिकाणी त्रिफळेचं कोणी, कधी, कसं सेवन करावं ते बघूयात. त्रिफळेला श्रेष्ठ रसायन असं म्हटलेलं आहे. आता रसायन म्हणजेच काय, तर देवांसाठी जसं अमृत होतं तसं जुन्या काळी ऋषी मुनींसाठी रसायन होतं. असं म्हटलं जातं की जर योग्य पद्धतीने तुम्ही रसायनाचं सेवन केलं तर म्हातारपण, दुर्बलता, आजारपण आणि मृत्यू याच्यापासून माणूस लांब राहतो, माणसाला दीर्घायुष्य प्राप्त होतं. थोडक्यात काय, तर रसायनाच्या सेवनाने रस अयन म्हणजेच रसादी सप्तधातूंचं पोषण होतं, त्यांची वाढ होते. त्याच्यामुळे साहजिकच तारुण्य टिकून राहतं, बुद्धी वाढते, शरीराचं बळ वाढतं, आजारपण तुमच्याजवळ येत नाही, त्याच्यामुळे तुमचं आयुष्य वाढतं. रसायन सेवन करण्याच्या आधी तुमच्या शरीराची शुद्धी करून घेणं म्हणजेच वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. रसायनाच्या हेतूने जर तुम्ही त्रिफळेचं सेवन करणार असाल तर दररोज सकाळी उपाशी पोटी अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण त्याच्या 3 भाग तुपासह एकत्र करून दररोज घ्या. हे नित्यनियमाने जर तुम्ही वर्षानुवर्ष घेत राहिलात तर रसायनाचे अपेक्षित परिणाम तुम्हाला दिसतील. इतर त्रासासाठी तुम्ही त्रिफळेचं सेवन करणार असाल तर साधारण 2 ते 3 महिन्यापर्यंत तुम्ही त्रिफळेचं सेवन करू शकता. त्यानंतर काही दिवस गॅप द्या, त्यानंतर पुन्हा तुम्ही त्रिफळा घेऊ शकता. या ठिकाणी अर्धा ते 1 चमचाचं प्रमाण मी तुम्हाला का सांगितलेलं आहे, तर प्रत्येक रुग्णाची, रोगाची अवस्था, प्रकृती, वय ह्या गोष्टींनुसार कोणत्याही औषधाचं फिक्स प्रमाण वैद्य सांगतात.
पण तरीही तुमची तब्येत खूप चांगली असेल तर तुम्ही 1 चमच्याचं प्रमाण घेऊ शकता. तब्येत बारीक असेल तर अर्धा चमच्याचं प्रमाण घेऊ शकता. लहान मुलांना पाव चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी प्रमाणामध्ये तुम्ही देऊ शकता. त्रिफळेचे जर आपण सेवन केले तर प्रामुख्याने कषाय म्हणजेच तुरट चव लागते. यातील हिरडा आणि आवळा याच्यामध्ये खारट चव सोडून इतर 5ही चवी आहेत, म्हणजेच गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट. याच्यामुळे त्रिफळा शरीरातील वाढलेला कफ आणि पित्त कमी करते आणि वाताचं अनुलोमन करते, म्हणजेच वाढलेला वात बाहेर काढण्यासाठी मदत करते. म्हणजेच त्रिफळा शरीरातील 3ही दोषांना बॅलन्स ठेवण्याचं काम करते. तुम्हाला जर कफाचे आजार असतील तर त्रिफळेचं सेवन तुम्ही मधासोबत करू शकता, कारण मध उत्कृष्ट कफशामक आहे. तुम्हाला पित्ताचे आजार असतील तर त्रिफळेचं सेवन तुम्ही तुपासोबत करू शकता, कारण तूप उत्कृष्ट पित्तशामक आहे. त्यात गरज वाटल्यास तुम्ही खडीसाखरेची पावडरही घालून घेऊ शकता, कारण खडीसाखरही पित्तशामक आहे. तुम्हाला वाताचे आजार असतील तर तुम्ही तेलासोबत, त्यातही तिळाच्या तेलासोबत त्रिफळेचं सेवन करू शकता, कारण तेल उत्कृष्ट वातशामक आहे. याने वात प्रकृतीच्या व्यक्तींमधील कोरडेपणा वाढणार नाही. डोळ्यांच्या काही तक्रारी तुम्हाला असतील किंवा डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रात्रीच्या वेळी अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण तूप आणि मधासोबत विषम मात्रेमध्ये घ्या, कारण तूप आणि मध हे समान मात्रेमध्ये विषाप्रमाणे काम करतात. नेत्रधावनासाठी म्हणजेच डोळे धुण्यासाठी तुम्ही त्रिफळेच्या काढ्याचा वापर करू शकता. हा काढा कसा बनवायचा तर 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण, 2 ग्लास पाणी एकत्र उकळून 1 ग्लास शिल्लक राहिल्यानंतर 4 ते 5 वेळा चांगला सुती कपड्यामधून तो काढा गाळून घ्या, जेणेकरून त्याच्यामध्ये चूर्णाचे काहीच कण शिल्लक राहणार नाही. याने डोळ्यांना इजा होण्याची शक्यता राहते. त्रिफळा चूर्णाचं अंजन बनवून तुम्ही काजळासारखा त्याचा डोळ्यामध्ये वापर करू शकता. त्रिफळा नेत्रे आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही त्रिफळेचं सेवन केलं तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य नक्कीच सुधारेल. त्रिफळा रक्त शुद्धी करणारी आहे, त्याच्यामुळे कुष्ठासारख्या त्वचेच्या आजारांमध्ये त्रिफळेचा खूप छान फायदा होतो. स्पेशली ज्या त्वचेच्या आजारांमध्ये सिक्रेशन्स असतात, स्राव येतात, त्या ठिकाणी त्रिफळेचा खूप छान उपयोग होतो. जखमा धुण्यासाठी त्रिफळेच्या काढ्याचा वापर केला जातो, कारण हे व्रणरोपक आहे, जखमा भरून काढण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर याच्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटी ॲलर्जिक प्रॉपर्टीज देखील आहेत. तुमच्या तोंडाला जर घाण वास येत असेल, दात किडलेले असतील, दात हालत असतील तर त्रिफळेच्या काढ्याने गुळण्या करा किंवा तो काढा थोडा वेळ तोंडामध्ये तसाच धरून ठेवा, जसं आपण ऑइल पुलिंग करतो अगदी तसंच. याने तोंडाची व दातांची शुद्धी होते व दात मजबूत होतात. वजन कमी करण्यासाठीही त्रिफळेचा खूप छान फायदा होतो. आपण पाहिलं की त्रिफळा आपल्या शरीरातील क्लेद म्हणजेच अनावश्यक ओलसरपणा कमी करते, कफ आणि मेद म्हणजेच वाढलेली चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यात वृक्ष म्हणजेच कोरडा स्वभाव त्रिफळेचा आहे, त्याच्यामुळे वजन कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. त्रिफळा दीपन पाचन करणारी आहे, म्हणजेच भूक वाढवून खाल्लेलं अन्न पचवायला मदत करणारी आहे, त्याच्यामुळे मेटाबॉलिझम नक्कीच सुधारणार आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी उपाशी पोटी अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण मधासोबत घ्या किंवा त्रिफळेचा काढा बनवून तो थंड किंवा एकदम कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये मध घालून तुम्ही घेऊ शकता. पथ्य वगैरे सर्व गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर वजन कमी होण्यासाठी त्रिफळेचा खूप छान फायदा होतो. त्रिफळा मेह म्हणजेच प्रमेह नाशक आहे, त्याच्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी देखील त्रिफळा अतिशय फायदेशीर आहे. त्रिफळा मृदू विरेचक आहे, म्हणजे सौम्यपणे, हळुवारपणे पोट साफ करणारी वनस्पती आहे. पोट साफ होण्यासाठी रात्री झोपताना 1 चमचाभर त्रिफळा चूर्ण गरम पाण्यासोबत घ्या. पण ज्यांना कडक संडासला होते त्यांनी याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून घेणं खूप गरजेचं आहे, किंवा त्यांनी शक्यतो पोट साफ होण्यासाठी त्रिफळेचा वापर करू नये. इतर विरेचक औषधं आहेत त्याचा वापर ते करू शकतात. ज्यांना चिकट, भसरट, बांधून संडासला होत नाही ते पोट साफ होण्यासाठी त्रिफळेचं सेवन करू शकतात. ज्यांच्या शरीरामध्ये रुक्षता, कोरडेपणा भरपूर आहे, ज्यांची तब्येत खूप जास्त बारीक आहे, त्यांनी शक्यतो त्रिफळेचं सेवन करू नये. त्यांना त्रिफळा घ्यायचीच असेल तर त्यांनी तेल, तुपासारखे स्नेहद्रव्य मिसळूनच त्रिफळेचं सेवन करावं. याने त्यांच्या शरीरातील वात वाढणार नाही.
प्रेग्नेंट महिलांनीही त्रिफळेचं सेवन अजिबात करू नये, कारण हे वाताचं अनुलोमन करणारे आहे, म्हणजेच अपान वायूवरती काम करणारे आहे. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये त्रिफळा घेणं हे रिस्की ठरू शकतं. प्रेग्नेंट महिला फक्त आवळ्याचं सेवन करू शकतात. याने प्रेग्नन्सीमधली मळमळ, ॲसिडिटी कमी होण्यासाठी फायदा होतो. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये त्रिफळेचं सेवन कोणी, कधी, कसे, किती मात्रेमध्ये करावे, त्रिफळेचं सेवन कोणी करू नये, अशी सर्व माहिती आपण पाहिली. या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंट करून नक्की विचारा. आणखी कोणकोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.